तर केंद्र सरकारने 500 आणि 1000च्या जुन्या नोटा बंद केल्यानंतर नवीन नोटा उद्यापासून चलनामध्ये येणार आहेत। रिझर्व्ह बँकेने या नोटा माध्यमांसमोर आणल्या। या नव्या नोटा कशा असतील, या नव्या नोटांच्या बनावट नोटा तयार होऊ नये म्हणून काय काळजी घेण्यात आली आहे, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। 500 आणि 1000च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर आता आरबीआयने 2000 आणि 500ची नवीन नोटा बाजारात आणण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्यापासूनच या नोटा चलनात येणार आहेत। या नोटा बनावट नोटा या नोटा आहेत आणि ही 500ची नोट आपल्याला त्याच्या बाजूला दिसते। प्रामुख्याने सुरक्षेच्या दृष्टीने या नोटांमध्ये काय काळजी घेण्यात आली ते आपण बघूया। पहिल्यांदा आपण रंगाचं बघूया। गुलाबी रंगाची नोट आहे ती 2000 रुपयांची आहे आणि राखाडी रंगाची जी नोट आहे ती 500 रुपयांची आहे। 2000च्या नोटेमध्ये ज्या सुरक्षेच्या काळजी घेण्यात आली तीच 500च्या नोटीमध्ये आहे। आपण बघतोय पहिल्यांदा देवनागरी लिपीचा वापर करण्यात आलेल्या नोटीवरती जी समोरची बाजू आहे त्या ठिकाणी 2000 दिसत आहेत ते देवनागरीमध्ये लिहिण्यात आलेले आहेत। 500 रुपयाच्या नोटीवर सुद्धा अशा पद्धतीने देवनागरी लिपीचा वापर करण्यात आलेला आहे। गांधीजींचा फोटो आहे, त्या फोटोच्या बाजूला स्पेसिमिन ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या ठिकाणी आरबीआय आणि 2000 हे अत्यंत बारीक अक्षरात छापण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर हा जो भाग दिसतोय तुम्हाला, या भागामध्ये 2000 हे गुप्तपणे छापण्यात आलेले आहेत। ही नोट 45 डिग्रीमध्ये तुम्ही पकडलीत तर हा इथला 2000चा आकडा तुम्हाला दिसेल, त्याच्यावरून ही नोट खरी की खोटी हे तुम्हाला ओळखता येईल। त्याचबरोबर या ठिकाणी हा जो भाग दिसतोय त्या ठिकाणी जर आपण प्रकाशाच्या समोर धरून जर ही नोट बघितली तर तिथे 2000ची आकडा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। समोरच्या बाजूला 2000च्या नोटेवरती गांधीजींचा फोटो आहे, तर मागच्या बाजूला देशाची प्रगती दर्शवणारा मंगळयान आहे। मंगळयानाचा फोटो आपल्याला या नोटेवर पहिल्यांदा छापण्यात आलेला पाहायला मिळेल। 500च्या नोटीचा विचार केला तर 500च्या नोटीवर समोरच्या बाजूला गांधीजी आहेत आणि मागच्या बाजूला लाल किल्ला दर्शवण्यात आलेला आहे। लाल किल्ल्याचं हे चित्र आपण पाहतोय 500च्या नोटीवर। या नोटीवर सुद्धा देवनागरी लिपीमध्ये 500 रुपये लिहिलेले आहेत। या कोपऱ्यात आहेत ते इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या कोपऱ्यात देवनागरीमध्ये आणि समोरच्या बाजूला ठळक अक्षरात 500 देवनागरीमध्ये सुद्धा आहेत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत। अशा प्रकारे नवीन बाजारात आलेल्या ह्या नोटा उद्यापासूनच आपल्याला बँकेमधून बदलून घेता येतील। आपल्या जुन्या ज्या 500 आणि 1000च्या नोटा आहेत त्या बदल्यात आपल्याला ह्या नवीन 2000 आणि 500च्या नोटा मिळणार आहेत आणि आरबीआयने या नोटा आता रिलीज केलेल्या आहेत आणि अत्यंत या नोटांची बनावट नोटा तयार होऊ नयेत म्हणून मोठी काळजी यासाठी आरबीआयने घेतलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित गिरीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।